नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मिस्टर ट्रम्प यांच्या दरम्यानच्या मैत्रीची ग्वाही मिस्टर ट्रम्प हे दुसऱ्या वेळेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व्हायच्या आधी खूप वेळेला दिली गेली. इनफॅक्ट नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेमध्ये जाऊन ट्रम्प यांचा प्रचार केला असा आरोपही त्यांच्यावरती झाला. आजही ट्रम्प हे नरेंद्र मोदी हे मला आवडतात, मला भारत आवडतो, नरेंद्र मोदी हे पोलादी पुरुष आहेत, चकित करणारे आहेत वगैरे असं म्हणतात. आणि म्हणून आत्ता मी तुम्हाला बातमी सांगणार आहे ती इतकी धक्कादायक आहे की भारताच्या बाजूनं नव्हे, कारण नरेंद्र मोदींनी कदाचित किंवा भारतानं कायमच ट्रम्प आणि अमेरिकेबरोबरचा मैत्रभाव जपला आहे. पण हा जो फुगा फुटला आहे मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीचा, तो जितका वैयक्तिक पातळीवरती नरेंद्र मोदी यांना धक्का देणार आहे, त्याहून अधिक भारतीय अर्थव्यवस्था ध्वस्त करण्याचा मिस्टर ट्रम्प यांचा जो प्रयत्न सुरू होता त्याला लेखी स्वरूपामध्ये मिळालेला पुरावा आहे. आणि असं लक्षात येतं आहे की जी गोष्ट नव्हतीच कधी, ती गोष्ट ओढून ताणून आणून आपल्याच अधिकाऱ्यानं दिलेली आकडेवारी दुर्लक्षित करून नव्हे, त्याला सोबाटाच म्हणतात इंग्रजीमध्ये, विश्वासघात करून त्या आकडेवारी असं आहे असं सांगून चक्क डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती कधीही व्यापाराच्या दरम्यान जो अनियमित अनैतिक असा व्यवहारच नव्हता, तो अनैतिक व्यवहार आहे असं दाखवून चक्क भारताला कोंडीत पकडलं. आणि आता ह्या पुस्तकामध्ये जे जे काही उघड झाले त्यानंतर तर आपण एवढंच म्हणू शकतो की मिस्टर ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यातल्या मैत्रीचा फुगा फुटलाच, पण अमेरिका किती विश्वासघातकी आहे, म्हणजे अमेरिका संपूर्ण देश नाही म्हणत आहे मिस्टर ट्रम्प, हे आपल्याला लक्षात येईल. त्यासाठी हे जे लाईव्ह कव्हरेज आहे ते शेवटपर्यंत पहा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. सो कहाणी सुरू झाली आहे एका पुस्तकामुळं. त्या पुस्तकाचं नाव आहे रिजिम चेंज इनसाइड द इम्पेरियल प्रेसिडेन्सी ऑफ डोनाल्ड ट्रम्प. या पुस्तकामध्ये 2 प्रसंग लिहिलेले आहेत. या दोन्ही प्रसंगामुळं मिस्टर ट्रम्प आणि मोदी यांच्यातल्या मैत्रीचा फुगा कसा फुटला हे आपल्या लक्षात येईल. एक बैठक बोलवली आहे ट्रम्प यांनी. त्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या आकडेवारी सादर केली जाते आहे. मिस्टर ट्रम्प जगाला सांगतायत की भारत आणि अमेरिकेदरम्यान जो काही व्यापार होतो आहे तो काही बरोबर नाही, भारत आमची लूट करतो आहे, हे त्यांचे शब्द आहेत. आणि ते असा दावा करतात की अमेरिकेकडं जे जे काही भारतातनं येतं ते स्वस्तात येतं, म्हणजे त्यावरती कर नसतो, पण भारताला जे जे काही पाठवते त्याच्यावरती 175% वगैरे कर असतो. आणि त्यांचेच अधिकारी अवाक होतात हे ऐकून सगळं. आणि ते का अवाक होतात त्याचा प्रसंग कसा आहे तो नीट लक्षात घ्या. बघा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे वाणिज्य सचिव आहेत हॉवर्ड लुटनी, ते बसलेले आहेत. मग त्यांनी एक आकडेवारी मांडली. त्या आकडेवारीमध्ये म्हटलं की हे जे काही आकडे आहेत जे तुम्ही सांगता 175% वगैरे, साफ खोटे आहेत. अमेरिकेकडनं भारताला ज्या ज्या काही वस्तू पाठवल्या जातात त्याची सरासरी जर काढली तर केवळ 10 ते 15% कर आहे. हे पण भारतातल्या लोकांना, जगभरातल्या मराठी भाषिक लोकांना मी पहिल्यांदा सांगतो आहे की हे जे सांगितलं जात होतं की अमेरिकेकडनं ज्या ज्या काही वस्तू पाठवल्या जातात त्याच्यावरती भारतात 150, म्हणजे हार्ले डेव्हिडसन असेल किंवा ऑटोमोबिलमधल्या काही बाबी असतील तर त्याच्यावरती भारतामध्ये चक्क 175% वगैरे कर लावला जातो आहे. सरासरी काढली तर हे जे हॉवर्ड लुटनिक आहेत त्यांनी सांगितलं होतं की असं नाहीच आहे, मुळात केवळ 10 ते 15% कर भारत लावतो आहे. आणि मग त्याच्यावरती मिस्टर ट्रम्प असं म्हणाले की हे सगळं बकवास आहे, हे सगळं खोटं आहे, तुम्ही जे सांगताय ते खरं नाही. त्याच्यावरती ते म्हणाले की अहो, हे आकडेवारी जी काही आम्ही तुम्हाला सांगतो आहे ती US ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह USTR राईट अशा आपल्या डिपार्टमेंटकडून आलेली आकडेवारी आहे. आणि हे मिस्टर ट्रम्प म्हणतात की खोटं आहे, बकवास आहे, सगळं फेकून द्या. आपल्याच डिपार्टमेंटकडून आलेली आकडेवारी, आपलेच वाणिज्य सचिव सांगतात, ते खोटं ठरवत
मिस्टर ट्रम्प स्वतःच्या मनाचे कर लादतात, म्हणतात की नाही नाही भारत 175% कर लादतोय आणि आता हे सगळं उघड झालं आहे. न्यूयॉर्क टाइम्सचे पत्रकार आहेत मॅगी हबरमन आणि जोनाथन स्वान यांनी हे जे पुस्तक लिहिलं आहे रिजिम चेंज इनसाइड द इम्पेरियल प्रेसिडेन्सी ऑफ डोनाल्ड ट्रम्प, त्याच्यात हे लिहिलं आहे की व्हाईट हाऊसमधल्या बैठकीमध्ये लुटनिक यांनी US स्टेट रिप्रेझेंटेटिव्हच्या अधिकृत आकडेवारीच्या आधारे भारताचे अमेरिकन वस्तूवरील शुल्क ट्रम्प यांच्या समजुतीपेक्षा खूपच कमी आहेत असं सांगितलं. त्यानंतर ट्रम्प म्हणाले हे सगळे बोगस आकडे आहेत. लुटनिक यांनी त्यांना शांतपणे सांगितलं की हे सगळे आकडे USTR कडून आलेले आहेत, म्हणजेच US स्टेट रिप्रेझेंटेटिव्हकडून आले आहेत. त्याच्यावरती ट्रम्प म्हणाले की नाही नाही हे खोटं आहे. मग ट्रम्प आपला मुद्दा पुढं रेटतात हे लक्षात आल्यानंतर ट्रम्प म्हणाले, हे लुटनिक म्हणाले की जर आपण असंच करत राहिलो तर आपल्या बेछूट टॅरिफमुळं अमेरिकेतला वाहन उद्योग उद्ध्वस्त होईल. त्याच्यावरती ट्रम्प म्हणाले ठीक आहे, त्याची मी जबाबदारी घेतो. आणि मग त्यांनी भारतावरती थेट 50% शुल्क लावलं. राईट, 50% शुल्क भारतावरती विदाऊट एनी रिझन. आणि मग पुढं आणखीन एक प्रसंग घडला. मग हे तर झालंच, 25% आधी लावला आणि मग तुम्ही रशियाकडनं तेल खरेदी करतोय म्हणून 25% लावला. मध्यंतरी आपले जे विदेश मंत्री आहेत S जयशंकर यांनी सांगितलं की जेव्हा जगाला गरज होती त्यावेळेला अमेरिकेने सांगितलं तुम्ही रशियाकडनं तेल खरेदी करा. आम्ही तेल खरेदी केलं. अचानकपणे अमेरिकेच्या लक्षात आलं की भारत तेल खरेदी करतोय आणि अमेरिका आणि युक्रेन युद्धामध्ये त्याचा रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये रशियाला फायदा होतोय. मग तुम्ही सांगितलं की नाही असं तेल खरेदी करताना तुम्ही आमच्यावरती कर लादला. आत्ता लक्षात येत आहे की मुळात ह्या मैत्रीचा पायाच प्रचंड ठिसूळ आणि खोटारडा होता. कारण आता हे मुळात करही नव्हते, त्याचं गणितही जुळत नव्हतं, तरीही भारतावरती 50% कर लादला. आणि पुढची तर आणखी इंटरेस्टिंग कहाणी आहे. या पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे की ट्रम्प यांची भारताबद्दलची चुकीची समज फक्त व्यापारापुरतीच मर्यादित नव्हती तर ती आंतरराष्ट्रीय सुरक्षेपर्यंत पोहोचली होती. काय झाले बघा, ट्रम्प यांनी यापूर्वीसुद्धा अनेकदा भारताबद्दल चुकीची आकडेवारी सांगितली होती. एका बैठकीत त्यांनी तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रमुखांना अमेरिकेतच कारखाने उभारण्यासाठी दबाव आणा असं सांगितलं. आमच्यावरती अन्याय होतोय, चीन आमच्यावरती 150 ते 200% कर लावतो आणि भारत 175%. प्रत्यक्षात जागतिक व्यापार संघटनेचे WTOच्या आकडेवारीनुसार भारताचा सरासरी व्यापार शुल्क दर सुमारे 10 ते 12% आहे. काही निवडक लक्झरी वस्तूवरती जसं आयात केलेल्या मद्यावर सुमारे 150% जास्त कर लादला जातो. तो महाराष्ट्रात पण आहे. महाराष्ट्रामध्ये पण आपण दारू पिऊ नये म्हणून ते कर लादत असतो एक्स्ट्राचे. परंतु सर्व अमेरिकन वस्तूवरती 175% शुल्क असल्याचा दावा पूर्णपणे खोटा होता. अमेरिकेच्या अधिकृत व्यापार आकडेवारीत सुद्धा अशी कोणतीही माहिती नव्हती. तरीसुद्धा मिस्टर ट्रम्प यांनी भारतावरती 50%चा कर लादला. ही आकडेवारी अत्यंत अविश्वसनीय असून सुद्धा मिस्टर ट्रम्प म्हणाले की लोकांवर ओरडा जोपर्यंत आपले मत बदलत नाहीत, लोकांवरला ओरडा तुम्ही. आणि मग इतर सुद्धा चुकीचे दावे केले गेले की जो बायडन यांच्या काळात 2.5 कोटी बेकायदा स्थलांतरित अमेरिकेत आले. अमेरिकेची लोकसंख्या 4 वर्षात 8% वाढली. त्यांच्या धोरणामुळे अमेरिकेच्या किमती 800% कमी झाल्या मिस्टर ट्रम्प यांच्या धोरणाप्रमाणे. आणि पुढं इंटरेस्टिंग गोष्ट घडली. पुस्तकामध्ये राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या 10 दिवसांनी 30 जानेवारीला झालेल्या ओव्हल ऑफिस बैठकीत अमेरिकेचे निवृत्त जनरल कीथ केलॉग यांनी अमेरिका फर्स्ट प्लॅन सादर केला. या योजनेमध्ये फ्रान्स, ब्रिटन आणि नेदरलँड या देशांनी शांतता सैनिक तैनात करावेत युक्रेनमध्ये असं म्हटलं. त्यावेळेला उपराष्ट्राध्यक्ष असलेले JD व्हॅन्स हे म्हणाले की हे काही बरोबर नाही. त्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की नाटोचं सैन्य पाठवलं तर रशिया अधिक आक्रमक होईल. मग त्यानंतर त्याने विचारलं की नाटोच्या या देशाबाहेरचे आणखी कोणते देश आहेत की जे हे युद्ध थांबवू शकतात. एक सांगितलं सौदी अरेबिया आणि दुसरा सांगितला भारत. त्याच्यावरती ट्रम्प हसले आणि म्हणाले की भारतीय असं करणार नाहीत, ते कोणत्याही गोष्टीसाठी पैसे देत नाहीत. आणि पुढं ते म्हणाले की पंतप्रधान मोदी मला आवडतात, त्यांना व्हाईट हाऊसमध्ये यायचं होतं, पण भारतीय कशासाठीही पैसे देत नाहीत. आणि त्यांनी युक्रेन युद्धामध्ये भारतीय सैन्य तिथे डिप्लॉय करायला थेट विरोध केला. तिथं भारतीय सैन्य डिप्लॉय करू दिलं नाही. कदाचित भारतीय सैन्य तिथं असतं तर रशियाबरोबर भारताचा जो मैत्रभाव आहे, जी मैत्री आहे ती पाहता ही युद्ध मागेच संपलं असतं. ते युद्ध मिस्टर ट्रम्प यांच्या अशा आड्यातखोर आणि चुकीच्या समजावर आधारित, आणि माझं तर मत आहे की चुकीचा नाहीच आहे. भारताला जगामध्ये कमी दाखवण्याच्या प्रयत्नाचा तो एक भाग आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला अडचणीत आणण्याच्या तो प्रयत्नाचा एक भाग आहे. आणि नेमकं तसं घडलं. ना युक्रेनमध्ये भारतीय सैन्य गेलं, ना भारतावरचा कर कमी झाला. आणि या पुस्तकामध्ये
इतके महत्त्वाचे संदर्भ देण्यात आलेले आहेत. त्या संदर्भामध्ये असं दिसतं आहे की अमेरिकेतल्या ह्या आकडेवारीमुळं भारतावरती काहीही कारण नसताना असा कर लादला की ज्याच्यासाठी भारताला वेठीस धरण्याची काहीच गरज नव्हती. बरं एवढंच नाही, ज्या वेळेला इराणचं युद्ध सुरू झालं त्याही वेळेला मिस्टर ट्रम्प यांचं वर्तन, त्यांनी भारताच्या जहाजावर केलेला हल्ला, त्या 3 भारतीयाचा झालेला मृत्यू असा दाखवतो आहे की मिस्टर ट्रम्प आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या दरम्यानची मैत्री हा निव्वळ बनाव आहे. आपल्याकडनं त्याच्यामध्ये आपण विश्वासार्हता जपण्याचा आणि मैत्री जपण्याचा प्रयत्न केला, पण मिस्टर ट्रम्प यांनी वेळोवेळी भारताच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, वैयक्तिकरित्या नरेंद्र मोदी यांच्या. हे मला सांगायचं होतं. या पुस्तकाच्या आधारावरती ते पुस्तक जरूर मिळवा, वाचा. ॲमेझॉनवरती ते उपलब्ध आहे आणि आपल्या लक्षात येईल की काय पद्धतीनं जागतिक राजकारणामध्ये ट्रम्प वागत आहे. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅव अ नाईस डे. थँक्यू.